तर तुम्ही जाणात ही प्रेस कॉन्फरन्स मुद्दामून मंत्र्यान आपयल्या. एक हेरिटेज पॉलिसी 2025 ऑफ द डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी निकतीच कॅबिनेटा भितर अप्रूव्ह जाल्ली आसा आनी ह्या हेरिटेज पॉलिसीचेर तुमकां डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिवपा खातीर ही प्रेस कॉन्फरन्स आपयल्ली आसा. सो आय वेलकम यू ऑल फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स, रिक्वेस्टिंग ऑनरेबल मिनिस्टर टू kindly. गोवा स्टेट हेरिटेज पॉलिसी 2025 हो एक डिमांड आशिल्लो की आमच्या विधानसभेच्या अधिवेशना भितर हांवें एक एश्युरन्स दिल्लें की एका वर्सा भितर आमी हेरिटेज पॉलिसी घेवन एक कॉम्प्रेहेन्सिव्ह होलिस्टीक अशी हेरिटेज पॉलिसी ह्या गोंयच्या खातीर स्थापन करतले आनी त्या दृश्टिकोनांतल्यान काम सुरू जाल्लें आनी हें काम सुरू जाल्लें म्हाका दिसता की नोव्हेंबर 2023 आनीक आयज बरोबर सादारण 1.5 वर्स जाल्लें आसा आनी एका वर्सा भितर ही कमिटी ह्या कमिटीन आमी अपॉइंट केल्ली आनी ह्या कमिटीच्या पयलीं आमी कपल ऑफ ओकेजन्स वी हॅड इंटरेक्शन विथ द वेरियस डिपार्टमेंट स्टेक होल्डर्स जे तज्ञ आसात तांचे कडेन असो वार्तालाप करून डिस्कशन करून तातूंतल्यान माहिती संकलन केली. सादारण डिपार्टमेंट ऑफ लॉ, टाउन एंड कंट्री प्लॅनिंग, टुरिझम डिपार्टमेंट, आर्किओलॉजी डिपार्टमेंट, आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट, गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, हेरिटेज एक्शन ग्रुप, तसेच फोक आर्टिस्ट, एन्व्हायरमेंटलिस्ट आणि एक्सपर्ट ऑन इंटेंजिबल हेरिटेज, कन्झर्वेशन आर्किटेक्ट्स, फोल्क्लोरिस्ट अँड एक्सपर्ट्स ऑन टेंजिबल हेरिटेज किंवा बाकीचे हेरिटेज टुरिझमाचे जे तज्ञ आसात, तसेच आर्किओलॉजिस्ट आणि बाकीचे साबार जे स्टेक होल्डर आसा आणि तज्ञ आसात तांच्या सगळ्यांच्या डिस्कशनाच्या उपरांत तांचे जे वेरियस इनपुट्स आसात आनीक आमची सिटिंग्स जाली आनीक प्रत्येक सिटिंगाक हांवूय हजर आशिल्लो आनी तातूंतल्यान माहिती संकलन करून आमी एक पॉलिसी ड्राफ्ट कमिटी केली अंडर द लिडरशिप ऑफ डॉक्टर पांडुरंग फळदेसाय, डॉक्टर नंदकुमार कामत, श्री राजेंद्र केरकर, श्री संजीव सरदेसाय, डॉक्टर निलेश बी फळदेसाय आणि डॉक्टर बालाजी एस शेणोय ह्या सगळ्यांची ही कमिटी ड्राफ्ट कमिटी जाली आणि म्हाका सांगपाक खूप उमेद जाता आणि हांव खूप अभिनंदन करता ड्राफ्ट कमिटीचे तसेच वेरियस स्टेक होल्डरांचे तांच्या इनपुटा खातीर आणि तांच्या माहिती आणि संकलना खातीर. आणि त्याच्यानंतर ड्राफ्ट कमिटी पर्टिक्युलरली डॉक्टर पांडुरंग फळदेसाय आणि डॉक्टर नंदकुमार कामत आणि म्हाका दिसता की आमच्या गोंयानच भितर कन्सल्टंट अपॉइंट करून आसतना पयले फावटी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह होलिस्टीक अप्रोच दवरून आनीक साबार विशयाचेर अभ्यास करून म्हणजे जी पॉलिसी फ्रेम करता आसतना तांणी अनेक जे पॉलिसी हॅज बीन फॉर्म्युलेटेड बाय स्टडींग द ग्लोबल, नॅशनल अँड state level framework concerning conservation of heritage such as UNESCO World Heritage Convention 1972, Biological Diversity Act 2002, Venice Charter etc. and Goa's own Ancient Monuments Act. म्हणजे पॉलिसी फ्रेम करचे पयलीं वर्ल्डान भितर अशे तरेचे जे जे हे आसात नॉर्म्स आसात ताचो पूर्ण अभ्यास केलो आणि आमचे गोंयचे जे अनेक पुस्तकां आसात आणि आमचे दायज आसा हाचो पूर्ण अभ्यास केले नंतर ह्या पॉलिसीक हात घालो. पॉलिसी आमी जेन्ना म्हणटात ती गोवा स्टेट हेरिटेज पॉलिसी 2025 जाका आमी शॉर्ट फॉर्मान नाव दिल्लें आसा GSHP-2025 is the first unified comprehensive heritage policy for the state of Goa and probably this is the first of its kind in all across the India which will prove to be a model for other states also. हांव कित्या खातीर म्हणटा की ही पॉलिसी करता आसतना जी आमच्या सादारण ते म्हाका दिसता की 180 पेजीस 81 पेजीस 82 पेजीस ही पॉलिसी आसा आणि हातून भितर प्रत्येक जी गायडलायन आसतली हाचे फुडें कितें कसो स्कोप ऑफ वर्क आसतलो, कितें कितें आमी घेतले तातूंत भितर कसले तरेचे टेंजिबल, इनटेंजिबल हेरिटेज कशे तरेन मेंटेन करतले, कशे तरेन प्रमोट करतले, कशे तरेन रिस्टोर करतले, कशे तरेन आमी मेंटेनन्स करतले, हाऊसकीपिंग करतले हाची पुराय डॉक्युमेंटेशन हातून भितर आसतलो. हो जर गायड एक फावटी वाचलो जर जाय जाल्यार आमचो स्कोप ऑफ वर्क आमी करतले. आता हांव वता आसतना डिटेलिंगाक वचचे पयलीं ह्या पॉलिसीचो स्ट्रक्चर आनी ड्युरेशन
आम्ही मेन्शन करत असताना म्हणतात की पॉलिसी विल स्टँड फॉर अनदर 5 years. ह्या पॉलिसीचे इम्प्लिमेंटेशन करता असताना ज्यो गजाली आमकां नजरेक येतल्यो ताचे आमी डॉक्युमेंटेशन दवरतले आणि 5 वर्सां आम्ही परत एक फावटी एनालाइज आणि रिव्ह्यू करतले आणि त्याच्या नंतर जर पॉलिसी मॉडिफाईड करून परत ताजे दुसरे जर ताजो हे करतले जर जाय रिन्यू करतले किंवा दुसरी पॉलिसी करतले जाल्यार ते डॉक्युमेंटेशन आसतले. दिस पॉलिसी स्ट्रक्चर इज डिवायडेड इंटू 6 parts. रिव्ह्यू ऑफ ग्लोबल अँड नॅशनल हेरिटेज पॉलिसी फ्रेमवर्क म्हणजे आमच्या सगळ्या वर्ल्डाचे आशिल्ले असे जे स्टेक होल्डर असतात जसे डॉक्युमेंट्स असतात ते सगळे रेफर करून केल्ले असतात. लीगल अँड लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क म्हणजे आमकां जे एक्ट्स जाय पडटले तातूंत भितर कॉन्ट्रोवर्सीज निर्माण जावपाक जायना. सेंट्रल आणि स्टेट एक्ट्स असतात ते आमकां कशा पद्दतीन जाय ह्या पॉलिसी भितर आमकां मेळटात. कोर हेरिटेज मॅनेजमेंट एरियात म्हणजेच आम्ही कन्झर्वेशन करतले, रिस्टोरेशन करतले, प्रिझर्वेशन करतले, प्रमोशन करतले किंवा ज्यो गजाली रेव्हेन्यू जनरेशन कशें करतले, रेव्हेन्यू शेअरिंग कशें करतले हे सगळे आस्पेक्ट ह्या पॉलिसी भितर आमकां डॉक्युमेंटेड सापडटात. स्पेशलाइज्ड गायडलायन्स फॉर हेरिटेज मॅनेजमेंट म्हणजेच आम्ही पॉलिसी केल्यो आणि तो इम्प्लिमेंटेशन फेजीन वता असताना कोणाची जबाबदारी कशी आसतली, इन्सेंटिवाइज कशें करतले, तो टाइम टू टाइम आमकां डिफरंट स्किम्स इन लायन विथ हेरिटेज पॉलिसी कशो फ्रेम करतलो हाचे सगळे सविस्तर आमचो स्कोप ऑफ वर्क आसा तो आमी डिफायन केल्लो आसा. म्हणजेच फ्रेमिंग रूल्स, फ्रेमिंग गायडलायन्स, फ्रेमिंग स्किम्स आणि आमचे रूल्स रेग्युलेशन एक्ट्स कशें करतले हे सगळे आसा. एक्शन अँड ओरिएंटेशन इम्प्लिमेंटेशन प्लॅन म्हणजेच आम्ही खंयच्या वेळार ह्या वर्साक कितले करतले, आमकां फंड्स अलोकेशन कितले जातले, आम्ही इम्प्लिमेंटेशन कितें करतले, एक्झिक्युशन कितें करतले हाचे प्रॉपर 5 वर्सां खातीर प्लॅनिंग करून प्रत्येक वर्साक आम्ही जे काम आमकां डिफायन केल्ले आसा ते घेवपाचो हो प्लॅनिंग हातूंत भितर सापडटलो. म्हणजे बाकीचे जे आसा एनेक्शर, डेफिनेशन, रेफरन्सीस, टेक्निकल डॉक्युमेंटेशन म्हणजे लिस्ट ऑफ एंटिक्विटीज विलेज वायज आमकां आमचे दायज खंय खंय आसा कितें आसा ताचे प्रॉपर डॉक्युमेंटेशनूय मागतले. विजन इज टू कन्झर्व, प्रोटेक्ट, सेलिब्रेट गोवाज टेंजिबल म्हणजे मॉन्युमेंट आसतले, आर्किटेक्चर आसतले, लँडस्केप आसतले, तशेंच इनटेंजिबल म्हणजे फोक आर्ट्स आसतले, रिच्युअल्स आसतले, फेस्टिवल्स आसतले. ह्या सगळ्या गोष्टी कडेन आमचे विजन आसतलें की हे सगळे प्रोटेक्ट करपाक जाय. हेरिटेज एज इंटेग्रल पार्ट टू आयडेंटिफाय अँड सस्टेनेबल ग्रोथ. मिशन कितें आसा, मिशन गोल्स कितें आसा तर आयडेंटिफाय, क्लासिफाय, कन्झर्व अँड प्रमोट द हेरिटेज ऑथेंटिकली. एनेबल एडमिनिस्ट्रेटिव्ह कोऑर्डिनेशन अँड एक्टिव्ह पब्लीक एंगेजमेंट म्हणजे आमचे ऍडमिनिस्ट्रेशनाचे कोणाक खंय कशेंच हें करनासतना ताजे इन्सेंटिवाइज कशें करपाचे, प्रत्येक जे हेरिटेज आसतले किंवा हाऊजीस आसतली तांकां कशे पर्यंत आमी इन्सेंटिवाइज करतले आणि कशें रेव्हेन्यू शेअरिंग करतले, कोणाचे रायट्स त्या हाजेर उरतले हे सगळें डिफायन केल्लें आसा. डेव्हलप गायडलायन्स फॉर कन्झर्वेशन, एडॉप्टिव्ह रियूज, इको कल्चरल स्टीवर्डशीप. ऑफर लीगल, फिस्कल अँड टेक्निकल सपोर्ट टू प्रोवाइड प्रायव्हेट ओनर्स. Support to private owners. Integrate heritage into planning, tourism, education and climate resilience. म्हणजे कोर ऑब्जेक्टिव्ह जर कितें आसा जर जाय जाल्यार हे सगळे जातलेच. प्रमोट करतले किंवा रिस्टोर करतले, कन्झर्व करतले, त्याच बरोबर आमच्या भुरग्यांक स्टडी करपा खातीर, रिसर्च करपा खातीर, ताजे रिसर्च पेपर करपा खातीर, PhD करपा खातीर आणि ते एक्सप्लोरेशन अजून आमी खंय कितले डेप्थ वचपाक शकता हाची सगळी माहिती आम्ही डॉक्युमेंट करून ते पुस्तक रूपान येवपाक जाय आणि ताजे थिसीस जावपाक जाय. ह्या आदाराचेर रिसर्च वर्काकय आम्ही प्रमोट करपा खातीर ह्या पॉलिसीक भितर स्कोप आसा. होलिस्टीक कन्झर्वेशन कवर ऑल पिरियड्स फ्रॉम प्री हिस्टोरीक टू मॉडर्न अक्रॉस टेंजिबल अँड इनटेंजिबल रियल्स. कल्चरल लँडस्केप, प्रोटेक्ट सेक्रेड ग्रोव्स, खाजन लँड्स, वेटलँड्स, रिव्हर्स, बायोडायव्हर्सिटी झोन्स. म्हणजे आम्ही हे सगळे म्हणटा आसतना कोणाच्याच खंयच्याच डिपार्टमेंटाचेर एन्क्रोचमेंट करनासतना आमचे जे दायज आसा ते सांबाळून दवरपा खातीर बाकीच्या डिपार्टमेंटाक भितर स्कोप आसतलो हे सगळे कामाक. म्हणजे जेन्ना आमी वेटलँड्स म्हणटात, बायोडायव्हर्सिटी झोन्स म्हणटात, बाकीचे डिपार्टमेंटा करतले, पण एखादे वेळ अशें ज्या वेळार येता आमी हो जो कॉन्सेप्ट आसा तो कसो प्रिजर्व करपाचो जाल्यार पॉलिसी भितर आमचे लिमिट्स, आमचो स्कोप आणि आमचे बाकीचे कितें करपाक शकता ते पॉलिसी भितर मेन्शन आसा. आर्किटेक्चरल अँड आर्किओलॉजिकल इंटेग्रिटी, रिस्टोर मॉन्युमेंट्स while promoting adaptive reuse.
ह्या पद्दतीन आमी मुखार वतले. तातूंतल्यान तुमी हातूंतल्यान परत एक फावटी समरायज करपाक जाता. इनटेंजिबल हेरिटेज प्रमोशन म्हणजेच आमी बाकीचे इनटेंजिबल म्हणजेच आमचे जे हेरिटेज आसा, ओरल हिस्ट्री डॉक्युमेंटेशन. एखादे वेळेस संगीतान भितर आमचे एन्शंट काळान भितर शिगम्याची गीत आसतली, चौरंगी आसतल्यो किंवा सुवारी वादन आसतले, ओवयो आसतल्यो, म्हणी आसतल्यो किंवा लळीत आसतले, कीर्तन आसतले, ह्यो सगळ्यो गोष्टी आयज हळूहळू नायक ना जाल्ले आसा, नव्या जनरेशना पर्यंत पावना. त्या खातीर ताचें डॉक्युमेंटेशन करप, ताचें व्हिडिओग्राफी करप आनी ते आमच्या लायब्ररीन भितर दवरप सो दॅट फ्युचर जनरेशन आसा ताका ते एक्सेसिबल करून दिवप. तशेंच नाच गाण्या भितर आसतले, गोफ आसतले किंवा देंडलो आसतलो किंवा आमचो रोमटामेळ आसतलो, तालगडी आसतले, मोरुलो आसतलो, इंत्रूज आसतलो, फुगडी आसतली, धालो आसतले, तियात्र आसतली, कातरां आसतली, अशे जे आयज लुप्त जायत आसा नव्या जमान्या भितर. आनीक ह्या खातीर हांचे आमकां प्रिजर्वेशन करपाक जाय. आनीक दुसरे आमचे थिएटर आर्ट आसा, तातूंत भितर पेरणी आसतलो, जागोर आसतलो, रणमाळे आसतले, मुसळ खेळ आसतलो, दशावतरी नाटकां आसतली. हांव थोडेशें हाचें वर्णन करता, पूण हाचे भायर आमी सांगलां म्हणून इतक्याचेरच नासतना जे कितें आमचे हें आसतलें, म्हणजे सांगण्यो आसतल्यो किंवा घराणी आसतली, हें सगळें हातूंत भितर येतलें. आनी कशे पद्दतीचे आमचे पयलीं पारंपारीक लोक जगताले हें सगळें ताच्यो नोंदी आनी ताचें लायब्ररी डॉक्युमेंटेशन आमी करपाच्या ह्या हातूंत तयारी करता. जाणटे लोक आसात, जाणकार आसात, आर्टिस्ट आसात, तांचे बरोबर घेवन नवे जे जनरेशना भितर तांकां ट्रेनिंग दिवपाचें, तांकां शिकोवपाचें, जाणे करून हे प्रिजर्वेशन आनी फुडले जनरेशना खातीर आमचें दायज राखून दवरपा खातीर आमच्या ह्या हेरिटेज पॉलिसीन भितर आमी स्कोप करून दवरतात. म्हणजे फॉर एग्जाम्पल म्हज्या गांवांत आमी पयर देवूळ बांदता आसतना कांय मुर्ती मेळ्ळ्यो आनी तातूंतल्यान एक स्तंभ अशें, म्हणजे तातूंत भितर बिरगळ म्हणटात, बीर बलिदान जावं ताचे वेल्यान आमी जेन्ना इतिहासकारा कडेन पळयलें तेन्ना व्हरून आमचे बालाजी थंय वचून दाखयलें. त्या वेळार तांणी म्हणपाक लागलें की त्या जमान्यान भितर म्हणजेच कदंबकालीन सादारण 11व्या शतकान भितर हांगा खंय तरी गायचो संहार जावपाक, कॅटल संहार जातालो आनी त्या वेळाचेर कोणी तरी बलिदान दिलें ते गायचे वाचोवपा खातीर. ताचो तो एक स्टोन आसा आनी त्या स्टोनाचेर अश्यो फेजीस आसात आनी तातूंतल्यान ते वयर गेल्ले आमकां पळोवपाक मेळटा. म्हणजे गांवांत पसून अशें दायज आसा. आमी रिवणा बागान भितर गेले तेन्ना आमकां ऋषीवन म्हणून त्या गांवचें नांव आसा आनी त्या ऋषीवनाच्या त्या न्हंयच्या कुशावतीच्या न्हंयच्या कांठार आमकां कार पार्किंग मेळटा, बावलेचें मळ म्हणून मेळटा, थंय अश्यो मेळटात. ज्यो कांय गजाली आतां पर्यंत आर्किओलॉजी डिपार्टमेंटा भितर त्यो प्रिजर्वेशन जावपा खातीर आयल्यो ना. अशें ज्या वेळाचेर खंयचेय प्रायवेट प्रॉपर्टीन आसा ती प्रायवेट प्रॉपर्टी आमचे कडेन घेवपा खातीर आमकां कितें कायदे करचे पडटात आनी कितें इन्सेंटीव दिवचे पडटात, पब्लीक पार्टिसिपेशन कशें करतात हाचेरूय करतात. आमी शेल्ड्या जेन्ना गेल्ले तेन्ना एक हिरो स्टोन म्हणून आसा, असोळडा गांवांत भितर सतीचो फातर आसा. आनी ह्या सगळ्या हांचें आमी जेन्ना चौरंगी बी म्हणटा पळय न्ही, आमची गितां आसा पारंपारीक, त्या गितां भितर आमकां हें सापडटा. आनी जेन्ना हे मॉन्युमेंट्स ज्यो एंटिक्विटीज आमकां मेळटात तेन्ना याद जाता की त्या चौरंगीतलें गीत जें आसा तें हाका संबंदून आसा. म्हणूनच अशे प्रकारचे जे दायज आसा ते सांबाळपा खातीर आमी प्रयत्न करतात. आनी हें सगळें करपा खातीर आमचे गोंयचे दायज संकलन स्कीम म्हणून ह्या हातूंत भितर एक स्कीम केल्ली आसा. अश्यो वेरियस स्किम्स येवपाक शकता कालांतरान. फॉर दी सर्वे म्हणजे हे गोंयचे दायज संकलन स्कीम म्हणजेच आमच्या प्रत्येक विलेजीन ज्यो कितें एंटिक्विटी आसा, सर्वे आसा, ताचो सर्वे करतले आनी ताची नोंद करतले आनी ताचो इतिहास कितें आसा ताचो रिसर्च करून ताचेर पेपर तयार करतले. आनी ते त्या गांवचे जे भुरगे आसतले, त्या गांवचे जाणकार आसतले, ताका टुरिजमाचे एंगल दिवन थंय जे कोणी प्रमोट करपा खातीर गायड आसात, म्हणजे तांकां एम्प्लॉयमेंट दिवप, तातूंतल्यान रेव्हेन्यू जनरेशन करप, रेव्हेन्यू शेअरिंग करप, अशा प्रकारचे आमी करपाक पळयतात. एखादे वेळ आमची गोंयान भितर कितल्योश्योच म्हाका दिसता की सत्ता आयल्यो खूब पुराणांतल्यान, तातूंतल्यान कदंबकालीन आसतले किंवा बाकीचे सगळ्यांक वचना पोर्तुगीज कालीन आसतले, ह्या सगळ्यांची राज्यां हांगा येवन गेली. आनी ताचे नंतर आयज आमकां पळोवपाक जाय पोर्तुगीज कालीन आयज अनेक प्रायवेट घरां आसात आनी ती घरां कॉलेप्स जातात. आनी कांय वेळार प्रश्न येता की येदे व्हडलें गोंयचें दायज आसा, जाका हिस्ट्री आसा, तें अशें वगडावपाक जायना. पूण आमी थंय वचपाक शकना, सरकार म्हणून ताचेर अधिकार गाजोवपाक शकना.
म्हणून आमी इन्वायट करतले ह्या स्किमीन भितर हेरिटेज पॉलिसी भितर आसपाव असोय आसा जी प्रायव्हेट ओल्ड हाऊसेस आसतले किंवा बाकीचे खंय सोसायटी आसतल्यो तांच्या संबंधितच ती जर एखादे वेळ आमकां स्कीम करच्यो पडल्यो इन्सेंटिवायज करचे पडले एखादे वेळ ताका लोनिंग इंट्रस्ट फ्री लोन दिवन ते मेंटेन करप आनी तातूंतल्यान टुरिजम एंगल दिवन जर ते तयारी आसा जर जाय ओनरशीप तांचीच आसतली कशा प्रकारे कितें करपाक जाता ते पॉलिसी भितर ब्रॉड स्ट्रक्चर केल्लो आसा आनी त्या वेळार ती एखादे वेळ सोसायटी स्थापन करपाचे इंडिव्हिज्युअल लेवलाचेर त्या ओनरा कडेन जबाबदारी दिवपाची आणि जमलेलो जो रेव्हेन्यू कलेक्शन जनरेशन आसा ताचे कशे वांटेक करपाचे म्हणजे ताचे म्हणजे एक रेव्हेन्यू मॉडेल कसो इस्टॅब्लिश करपाचो हेंय करतले म्हणजे इन्सेंटिवायज करपाचे आणि त्या लोकांक प्रमोट करपाचे सो दॅट सरकाराचो त्या स्ट्रक्चराचेर अधिकार नासतनाय बी तांचे कडेन हक्क दवरूनच आमकां हे प्रोटेक्ट करपाक जाय प्रिजर्व करपाक जाय कन्जर्व करपाक जाय रिस्टोर करपाक जाय सो दॅट फॉर अ लॉंगर म्हणजे नेक्स्ट जनरेशनाक भितर आमकां हे प्रोटेक्ट करपाक जाय आमी पळयतात खुबशे फावटी विधानसभेन असोय आवाज जातालो की आझाद मैदान मेंटेन जायना लोहिया मैदान मेंटेन जायना आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट कितें करता आमचे चिफ्टेन मेमोरियल जे कुंकळी आसा 16 महानायकाचे स्तंभ आसा तो मेंटेन जायना त्या वेळाचेर आमचें उत्तर आसतलें की हाका 100 वर्सां पूर्ण जाले ना त्या कारणान ते आर्किओलॉजीन भितर आमकां नोटिफाय करपाक मेळना आनी प्रिजर्व करपाक मेळना ह्या हेरिटेज पॉलिसीन भितर आमी अशी एक हें करपाक शकतात की प्रोटेक्शन ऑफ मेमोरियल ऑफ फ्रीडम स्ट्रगल म्हणजे अशे तरेची दी गोवा स्टेट मेमोरियल मेंटेनन्स ऑथॉरिटी डिफायन करपाची ह्या पॉलिसींतल्यान आनी अशा वास्तूची जतनाय करप रिस्टोर करप कन्जर्व करप हें शक्य आमकां जातलें फॉर हेरिटेज हाऊसेस हांवें तुमकां सांगिल्लें आसा की रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलान तांचो ओनराचो हक्क दवरून आमी सरकारा भितर तांकां भागीदारी करून कशें घेतले अशे प्रकारचे ही पॉलिसी ओवरऑल ब्रॉड पॉलिसी आसा हातूंत भितर आमी पळयतात की टँजिबल इनटँजिबल जे आमचे अजून प्रोटेक्शनान भितर येवपाक शकता 100 वर्सां पूर्ण जाल्ले ते आमी आर्किओलॉजीन भितर परत एक फावटी तांकां नोंद करून घेतले आनी ते डेव्हलपमेंट करतले So policy defines heritage and terminology associated with heritage conservation clarifies heritage categories एक natural, cultural, architectural, tangible and eco-cultural तातूंत भितर देवराय म्हणजेच सेक्रेड ग्रोव्स खाजन लँड्स टायडल एग्रो इकोसिस्टम गांवकारी कोमुनिदाद सिस्टम विलेज गव्हर्नन्स लिव्हिंग हेरिटेज डायनेमिक प्रॅक्टिसेस सच एज घुमट ड्रमिंग शिगमो धालो तियात्र मांडो फेणी वालची मिरची पावडर एक्सेट्रा म्हणजे गोंयचे जे कितें पिकावळ पसून आसा आनी ते वेगळ्या रितीन आसा आनी ती इन्स्टिंक्ट जायत आसा तांकां प्रोटेक्शन करपा खातीर ह्या पॉलिसीन भितर स्कोप आसतलो आतां इम्प्लिमेंटेशन फ्रेमवर्क कसो आसतलो की इन्स्टिट्यूशनल सेटअप सेपरेट आर्काइव्स एंड आर्किओलॉजी डिपार्टमेंट एम्पावर्ड बाय लेजिस्लेशन्स हे प्रोटेक्ट करतले क्रिएशन ऑफ क्रॉस डिपार्टमेंटल टास्क फोर्स एंड गोवा स्टेट हेरिटेज काउन्सिल फॉर ओवरसाइट तशेंच ह्युमन रिसोर्स आज आमचे ह्युमन रिसोर्स ह्या सगळ्या कार्या खातीर जाल्ले आसा ते डिफायन केल्ले आसा की आमकां अधिकार आसतलो की हे सगळे आमकां जाय ते स्टाफिंग करपाचें आनी ताचें प्रोटेक्शन करपाचें सो परत एक फावटी ही ओवरऑल ब्रॉड पॉलिसी आसा की तातूंत भितर टुरिजमा खातीर आमी स्कोप दवरतलेच आनी टुरिजम दाखयताच गोंयचे जे दायज आसा आनी महत्वाची जे मॉन्युमेंट्स आसात महत्वाची हिस्टोरीक स्थळां आसात पोर्तुगीज काळान भितर ऐतिहासीक जाका म्हत्व आसा अशे सगळे ज्यो वास्तू आसात ताचें प्रिजर्वेशन करप आनी ताचे टुरिजमाच्या एंगलांतल्यान किंवा इको टुरिजमाच्या हातूंतल्यान ह्यो ट्रेल्स करप तशेंच स्टुडंट्साक भितर आमी परत एक फावटी इन्स्टिट्यूशना भितर वचून त्या स्टुडंटाक एक्सप्लेन करप आनी तांकां आवड निर्माण करप आनी ह्या सगळ्या वास्तूची म्हायती दिवप आनी तातूंत भितर तांच्यो ट्रेल्स करप हे सगळो आसपाव आसतलो म्हणजे ही एक ब्रॉड अशी हेरिटेज पॉलिसी आसा ज्या हेरिटेज पॉलिसींतल्यान म्हाका दिसता की इतकी सगळो अभ्यास केले नंतर आतां पर्यंत पावले आसात हांव परत एक फावटी गोंयच्या सरकाराच्या वतीन जी समिती ज्या अशेच पॉलिसी जेन्ना करतात किंवा आमी कोणाक तरी कन्सल्टंट अपॉइंट करून भायल्यान घेतात आमचे गोंयचे जे तज्ञ लोक आसात जांचे खुबशे योगदान ह्या पॉलिसी भितर आसात त्या सगळ्यांचे हांव खूब मनकाजांतल्यान देव बरें करून विशेष करून ह्या डॉक्युमेंटाक ही एक आउटलायन आसता ही एक पॉलिसी आसा ह्या पॉलिसीच्या अंतर्गत
आमी ज्यो स्किम्स करतल्यो त्या स्किमांनी पावपाचे सगळेच एका बरोबर केन्नाच येवचे ना. वी हॅव मेड अ स्कोप फॉर आयडेंटिफिकेशन. जेन्ना खंयची पॉलिसी जेन्ना डिक्लेअर करतात ही जस्ट अ ब्रॉड पॉलिसी आसता. ही पॉलिसी जेन्ना इम्प्लिमेंट करता ह्या पॉलिसीची सक्सेस केन्ना जातलो जेन्ना ह्या पॉलिसीच्या अंतर्गत वेगवेगळ्यो डिपार्टमेंट ज्यो आसा वेगवेगळ्यो डिपार्टमेंट आपापल्या सब्जेक्टाचेर वेगवेगळ्यो स्किम्स आनी वेगवेगळे प्रोग्राम डिझायन करतले आनी वेगवेगळ्यो स्किम्स इम्प्लिमेंट करतले तेन्ना ही पॉलिसी एक्चुअली इम्प्लिमेंट जातली. फॉर एग्जाम्पल ही पॉलिसी जरी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटान केल्ली आसली तरी हेजें इम्प्लिमेंटेशन फक्त आर्किओलॉजी डिपार्टमेंट करतले तशें ना. हेजें वेगवेगळे डिपार्टमेंट करतले. फॉर एग्जाम्पल नॅचरल ज्यो आमचे हेरिटेज आहा देवराई म्हणा किंवा नॅचरल न्हंय म्हणा अश्यो हे देवाच्यो तळयो म्हणा ह्यो नॅचरल हेरिटेजीचे इम्प्लिमेंटेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट एनवायरमेंट डिपार्टमेंट ऑर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट त्यांचे सब्जेक्ट मॅटराचेर करतले. इनटेंजिबल कल्चरल हेरिटेज आहा ते आर्ट एंड कल्चरा कडेन आसा ते डिपार्टमेंट करतले. दुसरी गजाल म्हळ्यार ह्यांका सगळ्यांक जो पळय टुरिजमा कडेन व्हरपाचो जो हें आसा टुरिजम कडेन तेजो लिंक करपाचो ते टुरिजम डिपार्टमेंट करतले. अशा तरेन प्रत्येक डिपार्टमेंटा ती इम्प्लिमेंट करतले. आतां आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जेन्ना खंयचीय समजा फोर्टाचें कन्जर्वेशन करपा खातीर जेन्ना आपलो प्रोग्राम तयार करतले तेन्ना ते सगळे फोर्ट एनलिस्ट करतले. जेन्ना कोण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट हेरिटेज हावजीसाचे जेन्ना कन्जर्वेशन करपाक सोदतले तेन्ना ते एनलिस्ट जातल्यो सगळ्यो. त्यो हळूहळू ह्याकाच पॉलिसी ह्यो पॉलिसी गायडलायन्स हातून सगळे कवर जातले अशें ना. आतां हांव स्पेसिफिकली तुजी सब्जेक्टाचेर येता फोर्ट हेतून मेन्शन केल्लें ना. बट फोर्टाचें डॉक्युमेंटेशन ऑलरेडी आमचे कडेन आसा. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटाचेर ऑलरेडी केल्लें आसा. पी शिरोडकरा टायमा वेळार केल्लें आसा. ते ऑलरेडी इवन पुस्तकां भितर आयिल्लें आसा. ना तेच बी We will invite the applications. ना ते आसा न्ही एलिस्ट्रेटिव्ह लिस्ट आसा ना पॉलिसी भितर आसा ना. हे तुमची हे तुमकां हे लिस्ट पळय आहा हे टेंटेटिव्ह लिस्ट हे दिल्ली आसा हातूं भितर. And this is not the final. आनी हे फायनल लिस्ट अशें ना. हेड जायत रावतले. आनी एक विशय तेय लिस्ट दिल्ली आसा. सीएम कलेक्टराच्या टायमार पोचलीस हाऊसेस आसा ते इन्सेंटिव्ह कॉलेजच्या मध्ये इम्प्लिमेंट केन्ना जाल्ले हातून टोटल 122 हेरिटेज हाऊसेस गोंयांतल्यो तालुका वायज दिल्ली आसा. पूण हे परते हांव सांगता क्लॅरिफाय करता हेच फायनल लिस्ट अशें न्ही. हे टेंटेटिव्ह लिस्ट आमी दिला. हे टेंटेटिव्ह लिस्ट केल्ले आहा. पूण जर कोणी समजा आयडेंटिफाय करून हाडटा बाबा हे पळय हे एक हाऊस उरला म्हण जाल्यार तो जेन्ना पळय प्रोग्राम इम्प्लिमेंट करतले तेन्ना ते गव्हर्मेंट डिसिजन घेवन ताकाय इन्क्लूड करपाक त्याचे खातीर प्रोविजन केल्ले आसा. ह्या हातून एक टास्क फोर्स कमिटी केल्ली आसा. इंटर डिपार्टमेंटल तेतून हे आसतले सगळे डिपार्टमेंट जे रिलेटेड डिपार्टमेंट आहा तेजे एचओडी तेजे मेंबर आसतले आनी कोण तरी मिनिस्टर आर्किओलॉजी तेजो हेड करता. कळ्ळें मान्य सारकें सगळें इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन जाय. इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन करपा खातीर तेजी टास्क फोर्स कमिटी हेतून मेन्शन केल्ली आसा. पॉलिसी भितर मेन्शन केल्ली. प्रेस ब्रेक एक्चुअल पॉलिसी जी आमी घातला आमी नोटिफाय करतले बजेटाचेर ती मेळटली. हिंगा कितें एक्शन घेवंक शकता बिकॉज you are confusing between two different things. This is a policy. Based on this policy आता ऍक्ट येतले त्या ऍक्टाचेर जे पळय प्रोविजन आसतले बाबा पिनल प्रोविजन आमी पॉलिसी भितर घालपाक शकना. दिस इज जस्ट पॉलिसी. ही पॉलिसी
अंडर दीस पॉलिसी आता ह्या पॉलिसीचे एक्च्युअल बरे इम्प्लिमेंटेशन जावपा खातीर थोडे डिपार्टमेंट आपले एक्ट करतले, रुल्स करतले, रेग्युलेशन करतले, थोडे जस्ट स्कीम करतले, थोडे प्रोग्राम करतले, इम्प्लिमेंट करतले. बेस्ड ऑन दॅट इम्प्लिमेंटेशन जातलें. Okay, one more thing is that looking at this policy, the guidelines which you have created, are you concerned about what is happening in day-to-day life today? When you talk about preserving Goa's natural heritage, ancient monuments, everything in Goa, I am concerned. Because we are concerned, this policy has come. So strict action are taken. म्हणजे आमकां You are concern asking us such a question. Why only we? Everybody should be concerned. तेका लागून activist but इतकं एक मिनिट हांव तुका सांगता पळय, ह्या पॉलिसीचे तुम्ही विचारिल्लो तो प्रश्न आसा प्रोटेक्टेड सायट्स त्यो आमच्यो आर्किओलॉजीन भितर आसात. ताचे शिवाय ह्या पॉलिसीच्या अंतर्गत सुरवातीकच ह्या एका वर्सा भितर वॉट वी हॅव आयडेंटिफायड टेंटेटिवली आमी आयडेंटिफाय केल्यात 222 हेरिटेज सायट. ओके, 122 हेरिटेज हाऊसेस, 46 फोक फॉर्म्स म्हणजे आमचे इंटेंजिबल हेरिटेज म्हणटा ती, 61 ट्रेडिशनल ऑक्युपेशन्स कळ्ळें न्ही. हातूंत भितर आनीक जायते कितें आसा, ही खूब आसा व्हडली 182 पेजीस हातूंत भितर, आनीक टायम टू टायम नवे येतले. सो आमी कन्सर्न आसा म्हणून हें सगळो स्टडी केल्लो आसा कळ्ळें न्ही. ताका एक स्ट्रक्चर जाय म्हणून हो स्ट्रक्चर केल्लो आसा. ह्या स्ट्रक्चरा भितर गायडलायन्स येतले, एक्ट्स येतले, पॉलिसीज येतल्यो, स्किम्स येतल्यो, इन्सेंटिव्स कोणाक दिवपाचे, अशें सगळे स्कीम वायज जावन ते पॉलिसी परत इम्प्लिमेंटेशन फेजीक येतली. प्रायव्हेट प्रॉपर्टीतले हेरिटेज कशे तुमी करतले? ताजे खातीर आमी स्किम्स ओल्ड गोवा एक ते सावंदेकराची पॅलेस आसा ती एक्चुअली प्रायव्हेट प्रॉपर्टीन पडटा. प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या खातीर स्कीम जर आमी तांचे कडेन कॉन्टॅक्ट जातले. 5 वर्सां पयलीं स्कीम आनी सीएम सरकारान ती कितें जालें? तुमची स्कीम आशिल्ली हेरिटेज पॉलिसी नाशिल्ली, स्कीम आसतली. ते हाऊसेस इन्सेंटीव दिता म्हणून तेणे तो सांगता पळय असले कशे प्रॉपर्टी आता प्रायव्हेट आता आमी ज्यो आयडेंटिफाय केल्ले आसा 122 हेरिटेज हाऊसेस, दिस वील कम अंडर हेरिटेज हाऊस कळ्ळें. ती पालास जातली. आमी ताजेर कंट्रोल करचे ना. आमी तांचे कडेन पयर उलोवणी केल्ली आसा. वी हॅव मेट सौंदेकर ते राजा आशिल्ले ते पयर हांगा गोंयान भितर आयिल्ले आनी तांचे कडेन आमी उलोवणी केल्ली आसा. तांचे ओनरशीप रायट्स सरकार घेवचे ना. आमी तांकांच एक स्कीम करून तातूंत भितर कशें रिस्टोर करपाचें आनी कंजर्व करपाचें आनी ती आमकां टुरिजमा खातीर ओपन कशी करपाची हें सगळें डिस्कस तांचे कडच्यान जातलें. आनी तातूंतल्यान जनरेट जावपी रेवेन्यू शेअरिंग मॉडेल कसो आसतलो हेंय त्या स्किमीन भितर मेन्शन आसतलें. सो हेरिटेज पॉलिसी डज नॉट डिफायन एज ऑफ टुडे दी स्किम्स कितें करपाक शकता ताजो ब्रॉड आराखडो स्ट्रक्चर आमी उबो केल्लो आसा. त्या स्ट्रक्चरांच्या भितर एक्ट्स जातले, गायडलायन्स येतल्यो, स्किम्स येतल्यो आनी तातूंतल्यान ही पॉलिसी एग्जिक्युशन स्टेजीचेर ना. आपण खाजन इज ऑल्सो हेरिटेज न्ही गोंयची. ती नॅचरल खाजन इज ऑल्सो हेरिटेज. आता खाजन लँडाचे खाजन कशी हे करपाचे ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट करतले. आमी तातूंत इंटरफेअर करचे ना. बट एग्रीकल्चर डिपार्टमेंट अंडर हेरिटेज पॉलिसीच्या गायडलायन्सची अंडर तेजे स्कीम तयार करता. सर ऑफ द पॉलिसी outside the policy म्हटला की सेंटरा खेळला तुमकां कळयला स्पेशल ओल्ड गोवा सायट ओल्ड गोवाच्या एरिया आनी ते इलिगॅलिटी जाता तुमकां लेटर मेळ्ळा. हाऊ आर यू लुकिंग इनटू दिस इश्यू? जेन्ना एक हिस्टोरियन म्हणटा की इलिगॅलिटी विजिटेड ओल्ड गोवा एरिया जाता क्लियर करचो बाबा. म्हाका तरी जाणीव ना. आनीक ओल्ड गोवा चडशे स्ट्रक्चर आसा दॅट कम्स अंडर ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्मेंटाचे ते पळयतात. सो मे बी ही हॅज रिटर्न इट टू सेंट्रल गव्हर्मेंट. आमकां असं जर जाय वी वील फॉलो इट अप अँड वी वील अगेन आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया कडच्यान ताजेर कॉमेंट्स घेतले वॉट कॅन बी डन. चिंपेन एक वर्ल्ड हेरिटेज सायट आहा आवर लेडी ऑफ माउंट कार्मेल. ताका अर्जंट अटेन्शन जाय कित्याक ह्या पावसान कितें झाडां पडोंक लागली. पळय जाता आवर लेडी आवर फर्स्ट मेंटल हॉस्पिटल ऑफ गोवा.
आमी ह्या अटेन्शन जाय सर त्या पावसात थोडी बी पडत आहे. So far it is not protected and we will look into it and they protected करून 100 मिनिस्टर सरांक सांगते सारकें हातूंतल्यान आतां पर्यंत जे कितें पळय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट एक्ट आशिल्लो त्या एक्टा अंडर थोड्योश्योच मॉन्युमेंट्स आहात त्यो प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून डिक्लेअर केल्ले आसा आनी तेजेच प्रोटेक्शन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट घेताले. पूण आतां हेरिटेज पॉलिसी आयिल्ल्यान ह्यो बाकीच्योय ज्यो पळय मॉन्युमेंट आसात जाका एक हेरिटेज आसा जाका लेगसी आसा आनी त्यो प्रोटेक्ट करपाचो रायट आनी तेज्या अंडर स्कीम करपाचो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटाक आतां वाव मेळटलो. त्या खातीर आतां जशें आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या ऑफिसरान सांगता प्रमाणे ऑलरेडी तेजें इन्स्पेक्शन बी करून त्या वॉट एवर यू सेड चर्च आनी तातूंत भितर खंय फर्स्ट मेंटल हॉस्पिटल आशिल्लें थंय सो तेजे खातीर तेजें रिजर्वेशन करपा खातीर ऑलरेडी प्रोसेस सुरू जाल्लो आसा. बरें पूण तेज्या ह्या हेजे अंडर जी दुसरी स्कीम जातली तेज्या अंडर दुसरी पॉलिसी प्रोग्राम जातले तेजे अंडर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट तेजें प्रोटेक्शन हाताक घेतलें. तेजें काम ऑलरेडी सुरू जालां तेजें इन्स्पेक्शन करून आयलां. खूप हेरिटेज मुवमेंट जातली जाल्यार म्हाका असलें कितें तिका भंय आसता की डिपार्टमेंट ती एरिया कॅप्चर करतले म्हणून मागीर ते आमकां डिपार्टमेंट तेजेर कशें कितें हेरिटेज पॉलिसी एक्झॅक्टली आमी डिफायन करता हेच की गव्हर्नमेंट विल नॉट स्टेक इट्स ओनरशिप ऑन एनी ऑफ द स्ट्रक्चर. वी विल इनवायट देअर पार्टिसिपेशन आनी रेव्हेन्यू शेअरिंग सो दॅट आमचे जे दायज आसा ते लॉस जावपाक जायना कित्याक ह्या भंयान म्हणून हेरिटेज पॉलिसी करपाचो ऑब्जेक्टिव्ह तो की जे अशे मॉन्युमेंट्स आसात जे प्रायवेट आसात आमी तांचे कडेन जे शेअरिंग करतले आनी तांचे विलिंगनेस घेवनूच ते रिस्टोर करतले. So, the maintenance, how you are going to do, sir? Are the resource people here, or you are going to outsource the maintenance? See, it all depends on what is the kind of maintenance that is required. आमच्या गोंयांत भितर जो रिसोर्सेस आसा resource person asa, we will get it done. Otherwise, we will float a tender and we will get the experts on that. देवराई कितले नोटिफाईड देवराई गोंयांत बायोडायव्हर्सिटी नोटिफाय केला कितले आसता ते हितून पॉलिसीन आसतना तेजे प्रोटेक्शन आसा. सर आम्ही कृषी लास्ट टाइम मुरमुगांव गेलो तो विषय घेवन तो आडायताले कसले कितें तुमचे जे पॉलिसी ते जाल्यार तुमकां तुमच्याच हितून तुका सायटीन वचपाक दिना त्या आडाच्या तुका मागीर वयचें तो जो पळय प्रश्न आशिल्लो तो आमी सॉर्ट आउट केलो आर्किओलॉजी डिपार्टमेंटाच्या अंतर्गत ना अशें आसलें जर जायत त्या खातीर आमी एक्ट्स आनी रुल्स करतले पळय न्ही त्या एक्ट्स आनी रुल्सां भितर येतले ते. जर प्रायवेट प्रॉपर्टीचेर एनक्रोचमेंट करपाक आमी चड करून त्या खातीर हांव म्हणजे स्पेशली सांगता जे प्रायवेट एखादे राजवाडा आसा ताजेर सरकार वचून आपली ओनरशीप स्थापन करचें ना. वेरेज आमी तांकां कॉन्फिडन्सान घेवन पार्टिसिपेशन करतले आनी ताचो डेव्हलपमेंट करतले आनी ते रिस्टोर करतले सो दॅट फुडल्या जनरेशना खातीर ते उरपाक जाय.